अनेक लोकांचं असं म्हणणं येतं, म्हणजे तुम्ही म्हणतायत की भीती नाही राहिली, हा परंतु अनेक लोकांचं असं म्हणणं येतं की आणि ते फार लोकप्रियही होतं, लोकांना सहज ते पटतंय पण, की आपण जंगलं तोडली, जंगलच ठेवली नाहीत, त्याच्यामुळे आता सगळे प्राणी मानव्यवस्थित यायला लागलेत. तर मग याचा ताळमेळ कसा घालायचा? याच्या मागे एक खूप मोठा गैरसमज आहे. तो गैरसमज असा की प्राण्यांचा अधिवास वेगळा असतो आणि माणसाचा वेगळा असतो. तर हे बरोबरच नाही मुळात. म्हणजे मुळात माणूस उत्क्रांत कुठे झाला, तर तो वन्य अवस्थेतच उत्क्रांत झाला ना, इतर प्राण्यांबरोबरच वाढला. बरोबर. आणि त्यामुळे माणूस जंगलापेक्षा वेगळा होता हे कधी झालं, आत्ता शहरं वाढली तेव्हा झालं. त्याच्यानंतर शेती करायला लागल्यानंतर सुद्धा शेती आणि जंगलं किंवा काही ठिकाणी ग्रासलँड्स असतील, ओके, या सगळ्या एकमेकांमध्ये अशा मिसळलेल्या होत्या. शेती संपली की लगेच जंगल. अजूनही कोकणामध्ये तशी परिस्थिती आहे, अनेक ठिकाणी आहे की शेती संपली की लगेच पुढे जंगलच असतं. बरोबर. तर मग हे सगळं म्हणजे माणूस आणि वाईल्डरनेस, ओके, म्हणजे वन्य अधिवास, हे नेहमीच एकमेकांमध्ये मिसळून होते. हे केव्हा बदललं, तर जेव्हा शहरं मोठी व्हायला लागली किंवा जमिनीचे इतर उपयोग सुरू झाले. म्हणजे इथे एक मोठं MIDC झालं, मग इथे विमानतळासाठी इतकी जागा घेतली, ओके, मग इथे एक मोठा रस्ता झाला. ह्या गोष्टी अलीकडे सुरू झाल्या. त्यातून 50 वर्षापूर्वी प्राण्यांसाठी, म्हणजे 50 वर्ष त्याच्या आधीपासून अभयारण्याची कल्पना होतीच, पण 50 वर्षापूर्वी एकदम खूप मोठ्या प्रमाणात अभयारण्य निर्माण केली गेली, जी त्या काळात आवश्यक होती. ते योग्यच होतं, अयोग्य नव्हतं. 72 साली जो कायदा आला तो त्या काळामध्ये योग्य होता बरं का, तर तो पूर्णपणे चुकीचा मी समजत नाही, पण त्या कायद्याने प्राण्यांना संरक्षण द्यायचं ठरवलं. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे अशी वेगळी अभयारण्य निर्माण केली. त्याच्यामधून हा एक गैरसमज निर्माण झाला की प्राण्यांचा अधिवास वेगळा असतो, प्राण्यांनी जंगलात राहायला पाहिजे, त्यांनी मनुष्यवस्तीच्या जवळ यायला नको. असं कधीच नव्हतं. म्हणजे कित्येक प्राणी जाती अशा आहेत की बिबटे, मग वानरं, लाल तोंडाची माकडं, मग घारीसारखे पक्षी, हे नेहमी मनुष्यवस्तीच्या आजूबाजूलाच जास्ती राहिलेले आहेत. म्हणजे दूर जंगलात गेला तर तुम्हाला घार दिसत नाही, घार मनुष्यवस्तीच्या आजूबाजूला दिसते. बरोबर. ओके, तसे बिबटे सुद्धा दाट जंगलापेक्षा सुद्धा मनुष्यवस्तीच्या आजूबाजूलाच नेहमी जास्ती वावरलेले आहेत. हे नवीन नाही आहे. नवीन काय आहे, तर माणसाची भीती ज्या वेळेला होती त्यावेळेला ते आसपासात वावरले तरी माणसाची प्रत्यक्ष समोर येणं टाळत होते. माणसाची चाहूल लागली तरी लपून जात होते किंवा तिथून निघून जात होते अगदी गुपचूप. बरोबर. हे आता होत नाही. म्हणजे आता समोरासमोर दिसला तरी बिबट्या तुमच्याकडे डोळ्यात डोळे घालून पाहतो, तो निघून जात नाही, हाकललं तरी निघून जात नाही. मग जवळ जर का तुम्ही आलात तर केव्हा तरी ॲक्सिडेंटली पण अटॅक होणार. किंवा कुठलाही प्राणी खाद्यपदार्थांच्या बाबतीमध्ये थोडंसं एक्सप्लोरेशन करत असतो. म्हणजे बाजारातून जाताना तुम्हाला अरे काहीतरी नवीन फळं दिसतंय, काय बरं आपण घेऊन बघूया. जर का तुम्ही कायम जवळ राहिलात तर केव्हा तरी हेही होईल की ही एक नवीन प्रे स्पीसीज आहेत बरं का, आपण कधी चाखून पाहिले नाही, चाखून पाहूया तरी, असं जर का झालं तर ते आश्चर्य नाही. प्राण्यांच्या स्वभावामध्ये हे एक्सप्लोरेशन असतं. ते इतके वर्ष का नव्हतं, तर माणसाला टाळायचं असा स्वभाव होता. तो गेल्यानंतर या प्रकारचे प्रॉब्लेम येणार. ओके, मग हे फक्त बिबट्याच्याच बाबतीत नाही, ही गोष्ट रानडुकरांनी शेतीत शिरणं, हरणांनी शेतीत शिरणं, याच्या बाबतीतही आहे की शेतीचे राखण पूर्वी पण करायला लागत होते. त्याचा पार फुल्यांनी पण उल्लेख केलेला आहे. शेतकरी रात्र जागावं लागतं, पण तेव्हा असं होतं की जरा हुर्र केल्यानंतर प्राणी पळून, म्हणजे इथं माणूस आहे राखणीला असं बसल्यानंतर प्राणी पळून जात होते. आता फटाके फोडले तरी थोडंसंच जातात, वाट बघतात, थोडं सामसूम झाली की परत येतात. शेतीचे राखण करणंच मुश्किल झालं आहे. याचं कारण असं की तुमची भीतीच नाही, माणसाची भीती नाही राहिली तर बुजगवण्याला काय घाबरतील, किंवा तुम्ही लाईट टाकलेलं काय, ह्या सगळ्या गोष्टी माणसाशी असोसिएटेड आहेत म्हणून ते घाबरतात. बरोबर. जर माणसाला घाबरणं बंद झालं तर शेतीचं नुकसानही होणार. ओके, बिबट्यासारखे प्राणी, हत्तींसारखे प्राणी हे बिनधास्त मनुष्य वस्तींमध्ये येणार, आणि जे आता ॲक्च्युली घडताना दिसतंय. म्हणजे त्यांची संख्या एकीकडे वाढली आहे, पण दुसरीकडे नुसती संख्या वाढली असं नाही, तर त्यांची वागणूक बदलली आहे, हे खूप मोठं कारण. शेती, शिक्षण, रोजगार, आरोग्य, लोकांचा आवाज, लोकविकास मंच. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.